अशोक खरात, राजेंद्र गडगे, गणेश शिंदे पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका भोंदूचा पर्दाफाश करण्यात आला। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे दावल मलिक बाबाच्या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। भोंदू मांत्रिक अशोक आढाव याच्याकडे पोटाचं दुखणं बरं करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला भूतबाधा झाल्याचं सांगून मागील 3 वर्षात या नराधमानं महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळले। मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद महिलेने दिली। फिर्याद दाखल झाल्यावर श्रीरामपूर तालुका पोलिसांनी कारवाई करत आरोपी भोंदू अशोक आढाव याच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून भोंदू मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत। श्रीरामपूर येथील रहिवासी अशोक आढाव म्हणून एक बाबा आहे। मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता, तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले। साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या, पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला। त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा। मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली। सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणणार 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या। एका पीडित महिलेचे पोटाचे दुखणे मंत्रतंत्र व जडीबुटीच्या साहाय्याने बरे करून देण्याच्या बहाण्याने कथित तांत्रिक बाबा अशोक मधुकर आढाव यांनी तिच्याकडून 15 ते 16 लाखाचे आर्थिक लूट, सोन्याचे दागिने घेऊन तिच्याकडून शरीरसुखाची मागणी केली आणि तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे मंत्रतंत्र जादूटोणा विरोधी कायदा तसेच इतर कलमाखाली गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.